आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे आजच्या दिवसभरातल्या प्रमुख राजकीय भेटीगाठींची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांनी फडणवीसांना अभिनंदनासाठी फोन केला होता। त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांनी मी तुमच्याकडे येईन असं राज ठाकरेंना सांगितलं होतं। आज शिवाजी पार्कमध्ये मुख्यमंत्र्यांना परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी जायचं होतं। या कार्यक्रमाच्या अगोदर देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले। दोघांनी एकत्र चहा नाश्ता केला। पण आजच दोघांमध्ये ही चाय पे चर्चा का झाली, या भेटीचं टायमिंग आणि अर्थ नेमके काय आहेत बघूयात। अनेक लोकांना हवे असतं राजसाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या किंवा कोणाला नेत्यांना भेटलं नाही पाहिजे। समोरचा बोलला चहा प्यायला येतो तर काय सांगू, घरीच पी। भाजपचे नेते फक्त चहा पिण्यासाठी शिवतीर्थावर येतात असं राज ठाकरे म्हणत असले तरीही शिवतीर्थावरची आजची चहा डिप्लोमसी अत्यंत महत्त्वाची होती। मुख्यमंत्र्यांचा ताफा शिवतीर्थावर आला। त्यांनी राज ठाकरेंना शेक हँड केला। राज ठाकरेंनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचं स्वागत केलं आणि या दोघांच्या तब्बल तासभर गप्पा रंगल्या। या 4 वाक्यांमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणात पुढे काय घडणार आहे याचे संकेत मिळतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकही शब्द न बोलता पुढे काय करायचं याचे इशारे देण्यात वस्ताद आहेत। आजही त्यांनी तेच केलंय। सकाळी मुख्यमंत्री फडणवीस सदिच्छा भेटीसाठी राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर पोहोचले। दोघांनी एकत्र ब्रेकफास्ट केला आणि तासभर गप्पा मारल्या। बाहेर आल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया सुद्धा अपेक्षेप्रमाणेच होती। ते म्हणाले, ही राजकीय भेट नव्हती। चर्चा फक्त तुम्ही करता, ही कुठलीही राजकीय भेट नाही। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेजींचा मला अभिनंदनाचा फोन आला। त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं मी घरी येईन। त्याप्रमाणे मी आज घरी गेलो होतो। ब्रेकफास्ट त्यांच्या घरी मी केला, गप्पा मारल्या आणि मग या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो। या बैठकीचा किंवा या आमच्या ज्या काही गप्पा आहेत यांचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही। केवळ एक जी मैत्री आहे त्या मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलेलो होतो। त्यानंतर मनसे नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर मिसळला। मला वाटतं आज युतीच्या चर्चाबद्दल बोलणी नव्हती। आजची भेट ही कौटुंबिक होती। ज्यावेळेला राजकीय चर्चा होईल निश्चितपणे आम्ही तुम्हाला सांगू। पहिली भेट आहे आणि या भेटीतून चर्चेची कुठेतरी सुरुवात होईल अशी शक्यता। मी तुम्हाला पुन्हा आता मला वाटतं तुम्ही कुठलाही प्रश्न विचारला तरी माझ्याकडे उत्तर तेच आहे की आजची भेट ही कौटुंबिक होती, राजकीय चर्चा झाली। ठीक। एवढ्या मोठ्या नेत्यांच्या भेटी सदिच्छा भेटी आणि कौटुंबिक भेटी असल्याचं सांगितलं जात असलं तरीही या भेटीत अनेक राजकीय अर्थ दडलेले असतात। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंची ही पहिलीच भेट होती। यंदा मनसे सत्तेत असेल असं वक्तव्य विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे आणि फडणवीसांनी केलं होतं। अमित ठाकरेंना भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवण्याबाबत या भेटीत चर्चा झाल्याचं समजतंय। लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता। अमित ठाकरेंना विधान परिषदेवर घेऊन त्या मदतीची परतफेड केली जाणार का, असाही एक सवाल आहे। तसंच आगामी महापालिका निवडणुकीबाबतही या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता आहे। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर ठाकरे गटानं मात्र खोचक प्रतिक्रिया दिली आहे, तर शिंदे गटानं मात्र या भेटीवर सावध पवित्रा घेतलाय। मी काय बघणार, कसं काय त्यात बघण्यासारखं काय आहे? राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला कॅफे खोललेला एवढंच मला माहिती आहे। तिथे लोक चहा पाण्याला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे। राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल तर लोक जात येत राहतात। लोकांनी छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते, उत्तम। असं काही नसतं। आता कुठे राजकीय कुठल्या निवडणुका नाहीत, नाही लोकसभा संपल्यात, विधानसभा संपल्यात, महापालिकेच्या निवडणुका अजूनपर्यंत अधांतरी आहे। जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत त्यासुद्धा होणार नाहीत। त्यामुळे मला असं वाटतं की काही कौटुंबिक गाठीभेटी असतात। शिवतीर्थावर कधी कधी आम्हालाही जाण्याचा मोह होतो। ते कांदे पोहे आमच्या वहिनी चांगले बनवतात, चहा चांगला तिकडे मिळतो। त्यामुळे
शिवतीर्थावरचं तीर्थ जर प्यायला आम्ही गेलो तर त्याची बातम्या करू नये. राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीत नेमकं काय झालं यापेक्षाही या भेटीमुळे काय साधलं हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. शिवाजी पार्कवर आलोच होतो म्हणून सहज तुमच्या भेटीसाठी आलो एवढी साधी आणि सोपी ही भेट नसते. तर फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीकडे अख्खा महाराष्ट्र पाहत असतो. माहितीत असणारे शिंदे आणि अजित पवार गट यांचंही या भेटीकडे लक्ष लागलेलं असतं. तर अशा भेटीतून कार्यकर्त्यांनाही मेसेज दिला जातो आणि जेव्हा मुख्यमंत्री स्वतःहून भेटीसाठी येतात त्यावेळेस या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जातात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं ही भेट महत्त्वाची आहे. महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत घेण्याचे संकेत फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यावर दिलेल्या पहिल्याच मुलाखतीत दिले होते. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंची ताकद चांगली आहे. अशावेळी भाजप महापालिका निवडणुकीत मनसेच्या ठाकरेंना सोबत घेण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंबरोबरची मैत्री देवेंद्र फडणवीस वारंवार अधोरेखित करतायत. राज ठाकरेंनीही नुकत्याच घेतलेल्या मेळाव्यांमध्ये ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती. त्यामुळे भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये काहीसं संभ्रमाचं वातावरण होतं. त्याच मेळाव्यात राज ठाकरेंनी अजित पवारांचे 41 आमदार कसे निवडून आले असा सवाल केल्यानं मनसे आणि अजित पवार गटामध्ये धुसफूस झाली होती. एकनाथ शिंदेही सतत नाराज असतात. त्यामुळे फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीत शिंदेंसाठीही एक मेसेज देण्यात आलाय. भाजप नेत्यांची शिवतीर्थावर उठबस सुरूच असते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर तर शिवतीर्थाबद्दल भाजपचा जिव्हाळा आणखीनच वाढलाय. नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार आणि प्रसाद लाड या भाजपच्या नेत्यांनी यापूर्वीही राज ठाकरेंची भेट घेतली आहे. विधानसभेत तर मनसे आणि भाजप युती होता होता राहिली होती. आता मनसे आणि भाजपचा हा भेटीगाठींचा सिलसिला फक्त चहा पिण्यापुरताच मर्यादित राहणार की महापालिका निवडणुकीत एकमेकांची साथ देत एकमेकांना फायदा होणार याचीही उत्सुकता आहे. देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई.